उपस्थित राहावे. मी मान्य खटिंग सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर नकाते मॅडम, मोरे मॅडम यांनी मंचावर उपस्थित राहावे. अंधार सारा संपू दे, अंधार सारा उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, खट्ट व्हावा प्रेमधागा. मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साप व्हावी, ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. कर्मवीर मामासाहेब जगदाळे विद्यालयातील सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालदेवांना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्यानं चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानंही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यानं बरं का, तो खाली वाकला लगेच. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येकजण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो, हा विश्वास देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे मी तुमच्यासमोर उभा आहे. बऱ्याचदा मुलांना असं वाटतं, मी गरिबाचा, मी कमी हुशार, मी बुटका, मी लुकडा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? काळाही मोठा होणार, काळापेक्षाही मुंगळाही मोठा होणार. फक्त त्याच्यामध्ये आत्मविश्वास हवा. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाजसुधारकांनी शिकवलं. आता आम्हाला कुठं शंभूराजासारखं मारायचं आहे? आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांच्या न्यायनीती धर्माप्रमाणे आणि साधू संतांच्या विचाराप्रमाणे जगायचं आहे. आज काशाडीची वारी आहे, आम्ही वारीतून जातो आहे. आम्ही देवाला तिथं आम्हाला देवाचं दर्शनही होत नाही, पण रोज आम्ही 1000, 500, 2000, 5000 देवांचं दर्शन घेतो. आपल्या देशामध्ये देवांची संख्या किती आहे? 33 कोटी. 33 देवांची नावं तुम्ही कुणी सांगू शकाल पटकन उठून? 33 कोटी म्हणजे 33 प्रकारची अशी काही संकल्पना असावी. पण आजही आपल्या देशामध्ये माझ्या मतानं जिथे जागते, हसते, खेळते, जिवंत असे देव आहेत. आणि ते देव कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती? काखेत कळसा गावाला कळसा म्हणतात ना, तुझे आहे तुझपाशी. आपल्या भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या वर पोहोचली असताना त्यापैकी बालवाडीपासून मास्टर डिग्रीपर्यंत जी सरकारी आकडेवारी आहे ना, निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भीड अशी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. आणि तुम्ही 33 कोटी विद्यार्थी, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या साहित्य परिषदेचा हा छोटासा प्रयत्न. वारकरी साहित्य काय असतं? साहित्यात वारकऱ्यांचं साहित्य म्हणजे फक्त अभंग असं नाही. अभंग या शब्दाचाच अर्थ असा होतो, आयुष्यामध्ये ज्याचे 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. आणि वारकरी साहित्यामधले जे अभंग आहेत ना, ते 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये काकडा, भजन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन गायले जातात. ते ताजेतवाने वाटतात, परंतु ते ऐकायला ही पिढी तिकडे जात नाही. ही पिढी कुठं पळते? आवाज वाढव डीजे, आवाज ऐकला का चिंगाट पळते, मुंगळ्यासारखी नाचते. मला सांगा, तुमच्या गावामध्ये कीर्तनाला किती जण जातात? मुलांनी हात वर करा फक्त. कीर्तनाला अहो सगळे जाताना हायस्कूलला असताना मी बघितलं आहे,
तुम्ही सगळे मी लाईनमध्ये बघितले तुम्हाला, तुम्ही सगळेजण काल्याचं कीर्तन झालं का लाईनमध्ये बघितले तुम्हाला मी. कशाला जाता? भोजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक कान आणि एक मात्र एवढंच अंतर आहे, पण त्यातला जर अर्थ घेतला जमीन आसमानाचा अंतर असतं. काल्याच्या कीर्तनाचं दुपारी केलेलं भोजन फार तर उद्या सकाळीपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील, उद्या सकाळी गेट आउट. परंतु कीर्तन, प्रवचन, अभंग यातला एखादा विचार तुम्ही डोक्यामध्ये घेतला तो जीवनाच्या अंतापर्यंत तुमच्यामध्ये राहील आणि तुम्हाला तारून नेईल. तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाची फोडाचे शिक्षण. शिक्षण या शब्दाची फोड केल्यावर जसं क्षणाक्षणाला शिकायचं असतं. लहानपणी तुम्हाला गोष्ट होती सश्याची आणि हरणाची. कशाची शर्यत लागते? कासवाची. कोण जिंकतं? ससा चपळ होता तरी कासव का जिंकलं? ते झोपलं नाही, थांबलं नाही, त्याला आळस आला नाही. लहानशा गोष्टीमधूनही काहीतरी शिकायचं असतं. प्रत्येक धड्यामधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. बहिणाबाई, मीराबाई, मुक्ताबाई यांच्या कविता तुम्हाला मास्टर डिग्रीपर्यंत 11वी 12वीला मला वाटतं एकनाथांचं भारुड आहे. हे तुम्हाला शिकण्यासाठी फक्त अभ्यास करून पास होण्यासाठी नसतं, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं असतं. प्रत्येक धड्यातून काहीतरी धडा घ्यायचा असतो. प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. पण शोकांतिका आहे ही नवीन पिढी घेत नाही. सर, मी गावोगाव हिंडतो. याच्यासाठी हिंडतो का प्रत्येक गावामध्ये सामाजिक प्रदूषण इतकं मातलं आहे का 10% मुलांची लग्न होत नाहीत. मुली जास्त असूनसुद्धा 10% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती मुलं कोणती? तर जी आत्ता टंगळमंगळ करतात, अभ्यास करत नाहीत, भुर्र गाडी मिरून तिकडेच उलाटतात, किंवा पाटलांचा बैलगाडा, किंवा पुढाऱ्यामागं 4 दिवस धाब्यावर जेवून आपली 4 दिवस शाळा बुडवतात. त्या मुलांचं करिअर ऑटोमॅटिक पोर्शन अभ्यासगृह होमवर्क मागं पडतो. आणि जीवनाची शर्यत जिंकायचं असेल तर तुम्हाला क्षणाक्षणाला शिकायला हवं आहे. आता आमची वारकऱ्यांची दिंडी चालली पंढरपूरला. मला सांगा, आम्हाला तिथं देव दिसणार आहे का? आता माझ्यासमोर कितीतरी देव आहेत आणि मी देव याच्यातच पाहतो. तिथं देव आम्हाला तिथं त्या दिंडीच्या कळसाचं दर्शन घ्यायचं म्हटलं ना तरी मागून एवढी रेटारेटी होते, कळसाकडेसुद्धा पाहता येत नाही, एवढी तिथं गर्दी होते. मग का होते? आम्हाला देव भेटत नाही, आम्ही कशाला जातो? देव आहे का नाही? आहे का? आहे. कुठं आहे? तुमच्यामध्येच आहे ना. काही प्रश्न विचारतात. आम्ही आमची साधी कपडे, सफेद कपडे पाहिल्यावर आमची गाडी पंक्चर झाली आणि एका पंक्चरवाल्याने आमची फिरकी घ्यायचं ठरवलं. अहो, तुम्ही पंढरपूरला चाललाय, तिथं तुम्हाला देव दिसला का? देव आहे का तिथं? मी म्हटलं नाही दिसला नाही, पण आहे. म्हटलं आम्ही तुझ्याकडं आलो आहे, आमच्या गाडीची हवा गेली, तुझ्याकडं का आलो आहे? तर तुझ्याकडे प्रेशर आहे. हवा तर सगळीकडे आहे, तुझ्याकडे जसं प्रेशर आहे तसं पंढरपूरमध्ये प्रेशर आहे. तिथलं प्रेशर आमच्या वारकऱ्यांच्या डोक्यामध्ये, वारकऱ्याला तिथं एवढं प्रेशर आध्यात्मिक, एवढं त्याच्यामध्ये ताकद मिळते. आणि मग तो वारकरी 15-20 दिवस इथं चालतो, 350 दिवस आपल्या शेतामध्ये काम करत असतो. ज्याला नीट चालता येत नाही तो या वारीमध्ये उड्या मारत चालतो. याचं कारण तिथं ऊर्जा मिळते, सगळा आनंद असतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. ना रावळी ना देवळी ना कोणत्या विटेवा, विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव. माझ्या दृष्टीनं तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न. बघा, खरं तर मी पहिलंच सांगितलं, आमच्या 70पेक्षा सर तुमची 35ची पिढी हुशार आहे. 35पेक्षा ही 17-18ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली की जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एक तर त्यांच्यापर्यंत पोचत नाही, पोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. मला सांगा, विठ्ठल या शब्दामध्ये एवढी पॉवर आहे, एवढी ताकद आहे, एवढी पॉवर आहे. तुम्ही एक शास्त्रीय कारण आहे. बघा, तुम्हाला अभंग माग म्हणाल का? बरं जाऊ द्या. मीराबाईचं एक भजन होतं, त्या भजनातल्या 2 ओळीमधून तुम्ही काय घ्यायचं? त्या 2 ओळी याच्यासाठी सांगणार आहे, त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं त्यासाठी तुम्हाला म्हणून दाखवतो. जैसी लागी लगन म्हणा, मीरा हो गई मगन, हो तो हरी 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 गुण गाने लगी. काय अर्थ होतो या 2 ओळींचा?
काय अर्थ होतो? जैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला त्या श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी गोडी आवड निर्माण झाली होती, तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती, तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल, चीनचा सैनिक येईल आणि म्हणाल, ए बाळ्या नाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको, म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु काही शत्रू आहेत ते आतमध्ये दडले, आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास केला तर काय, सर थोडंसं रागवतील. मुलींनो, सरांचं काही बिघडणार नसतं. एखाद्या वेळेला काय होतं, एखादी मुलगी सरांना म्हणते, सर माझं डोकं दुखत होतं म्हणून होमवर्क झाला नाही, आणि तिनं डोकं कुठे लावलं होतं, माझ्या नवऱ्याची बायको. काय मालिका असतात टी व्हीमध्ये काय मालिका असतात. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त काही जानी दुश्मन आहेत. जानी दुश्मन म्हणजे जीवापेक्षाही प्रिय, ते तुम्हाला फार आवडतात, आयुष्यात तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. त्यातला पहिला टी व्ही, मोबाईल, DJ, हेडफोन, लवजिहात आणि ते पुढारी. यांच्या जवळसुद्धा सावलीला जाऊ नका. गरजेपुरता मोबाईल चांगला आहे, 50% चांगला आहे आणि 50% वाईट आहे. आता मला सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे? कारण काय आहे, काही मुली अभंग म्हणल्याच नाहीत, नुसत्या गालात हसल्या. आता मी कुठं त्यांना मुन्नीमधनं मी म्हणा सांगितलं होतं. मी देवाचं नाव एखाद्या वेळा तोंडात बसलं, मनात घसलं, आयुष्य देव चांगली बुद्धी देईल, चांगलं घडवील. मी त्याला अभंगाच्या ओळी 2 मुली नुसत्याच गालात हसल्या. जरा ताट बसा. कारण हे 2 तास जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्त्वाचे असतील आणि त्यातला एक हा तास असेल. ह्या 1 तासातला 1 विचार तुम्ही घेतला, दुसरा तास तुमचा सक्सेस होईल. तुम्हाला सांगतो, 10-12% बेकार आहेत. तुम्हाला सांगतो, हा 1 तासातला 1 विचार घ्या. बघा, तुम्ही पाऊस पडताना पाहिलं, पावसाचे काही थेंब मातीत पडतात, विरून जातात, काही थेंब सापाच्या तोंडामध्ये पडतात, त्याचं विष होतं, काही थेंब लोहाराच्या आयरणीवर पडतात, बाष्पीभवन होतं, काही थेंब आळवावर पडतात, क्षणभर चमकतात, उन्हानं विरघळून जातात. परंतु एखादा थेंब शिंपल्यामध्ये पडतो, त्याचा मोती होतो. माझ्या विचाराचा एखादा थेंब तुमच्या काण्याच्या शिंपल्यामध्ये पडून नक्की तुमच्या जीवनाचं सोनं होईल, हा विश्वास देऊन जाणार आहे. हा 1 तास. आणि दुसरा 1 तास कोणता? आता तुम्ही 16, 17, 18च्या आत, बरोबर? 16चं काय गाणं आहे? 16वरी धोक्याचं, बरोबर? धोक्याचं नसतं मुलीवर. 16वरी धोक्याचं नसतं, मोक्याचं असतं. तुम्हाला सगळं कळतं, वळत नाही. 16वरी धोक्याचं नसतं. फक्त या समाजामध्ये जे खाच खळगे आहेत ना, खड्डे आहेत ना, वाकडा तिकडा दगडधोंड्याचा रस्ता आहे. जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक ते वाचलं नाही का तुम्ही बोर्ड? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आणि ह्या मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचा अध्यात्म परमार्थ संतांचे विचार करतात. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक चांगल्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. आता मी पहिलं सांगितलं, एखादा काळा आहे ना, काळापेक्षा मुंगळा मोठा होतो. आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? कोणत्या समाजात जन्मल्या? त्यांचा रंग पाय गोरा आहे का? मग कोणत्या समाजात जन्माला? देवाला आपल्याला कोणता रंग दिला याच्यावर काही नसतं. तुमच्या दिसण्यावर काही नसतं, तुमच्या असण्यावर सगळं असतं. आणि तुमचं असणं ह्या विद्यापीठातच घडवायचं असतं. जे चांगलं त्याच्याकडे जायचं असतं, वाईटाचा तुम्ही विचारसुद्धा करायचा नसता. बघा, लहान बाळं असतात आपली, लहान बाळांना आपण सतत 3 वर्ष डॉक्टरकडे नेतो, त्याला इंजेक्शन देतो, त्याला ट्रिपल डोस म्हणतात. ते याच्यासाठी देतो की आपल्या बाळाला मोठं झाल्यावर पोलिओ, गोवर, टीटी, धनुर्वात कोणत्याही प्रकारचा रोग होऊ नये. तसं तुम्हा मोठ्या बाळांना आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार, वाईट संगत अपयश येऊ नये यासाठी मी ट्रिपल डोस देण्यासाठी आलेलो आहे. बाहेर ॲम्ब्युलन्स, डॉक्टरचं पथक, सगळं असं काहीच नाही. फक्त शब्दांचा, विचारांचा डोस आहे. डोक्यामध्ये घ्या.
कारण मी तुम्हाला पहिलं सांगितलं तुमची पिढी फार हुशार आहे. बघा जीवनामध्ये तुम्ही अध्यात्म परमार्थ याचे बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला मी पुस्तक देणार आहे. मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक असेल. सगळीकडे जंगल पेटले, आग लागली, भस्मासूर, सगळीकडं भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार, सगळीकडून आग लागली, वणवा पसरला आहे. आणि त्या वणव्यामध्ये ते एक पाडस आहे हरणीचं, ते बाहेर बसले, हरणी आतमध्ये आहे. मग तुम्ही असं समजा वाटलं तर की हरणी कोणती, तर आपली टी व्हीमध्ये व्यस्त असलेली आई, आणि पाडस कोणतं तर बाहेर मोबाईलमध्ये मस्त असलेलं पोरगं. बरं ते जाऊ द्या, आपण हरणी पाडसं समजूया. ते पाडस बाहेर आहे, पाडस बाहेर बसलं आहे, सगळीकडून सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि तिकडे आग लागली, भडका उडाला आहे, आग जवळजवळ येते आणि त्या आगीच्या होरपळून एक वाघ समोर आला आहे, भुकेलेला वाघ. आणि येताना त्यानं त्या अंगणामध्ये ते पाडस पाहिलं. पाडस पाहिल्याच्या नंतर त्याला वाटलं बरं झालं आता माझी भूक भागेल, ते त्या पाडसाकडे झेपावणार आहे. तेवढ्यामध्ये झाडाच्या आडून एक शिकारी आहे आणि तो शिकारी त्या पाडसावर नेम धरून टपला आहे. याची शिकार केली तर 8 दिवसाचं काम होईल. आणि सगळीकडून आग वणवा भडकला आहे. तो वणवाई बाळा त्या पाडसाजवळ येतोय. आता मला सांगा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेवटला द्यायचं आहे. ते बाळ, ते पाडस कसं वाचू शकणार आहे? काय मार्ग आहे का? नाही, नाही मार्ग. आता मला सांगा हा विठ्ठल हा देवाचा अवतार आहे. अनेक अवतार गेले, रामकृष्ण, वराह, परशुराम, हे सगळे अवतार याच्यासाठी झाले त्यावेळेला राक्षस मातले होते आणि त्या राक्षसाचा वध करण्यासाठी यांना अवतार घ्यावा लागलं. रामकृष्ण, वराह, मच्छ, कच्छ यांना फक्त पहिले राक्षसांना मारण्यासाठी अवतार घ्यावा लागला. आता मला सांगा आत्ताच्या जमान्यामध्ये किती राक्षस आहेत? एकच आहे का? अहो गावामध्ये राक्षस निर्माण व्हायला लागले. तो विठ्ठल कुणाला मारणार? तो कुणाला मारण्यासाठी नाही. तो विठ्ठल कुणाला मारण्यासाठी नाही तर सगळ्यांना तारण्यासाठी आहे. सगळ्यांचं मनशुद्धी करण्यासाठी. आता आम्ही तिथं एवढा अभंग म्हणतो गळवण बघा, तिथं 17-18 लाख भाविक असतात. तिकडं वाखरीपासून पंढरपूरच्या मंदिरापर्यंत लाईन लागली असते. तिकडं मोहोळ रोडपासून पुलाच्या पलीकडून रोडपर्यंत एवढी लाईन गर्दी असते आणि मध्ये डिवायडर असतो. दोन्ही बाजूला वारकरी आनंदाने नाचत गातत बागडत असतात. कुणी फुगड्या खेळतं, कुणी भजन म्हणतं, भारुड म्हणतं, माऊली माऊली, ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल रखमाईचा घोष चालू असतो. आणि त्यावेळेला ती इतकी आनंदात असतात. त्यावेळेला आपल्या भारतातली ही वाडीची आषाढी वारी, या वारी पाहण्यासाठी बाहेरच्या देशातली फॉरेनची माणसं तिथं आलेली असतात. फॉरेनच्या देशातली 10 ते 15 हजार माणसं तिथं ती वारीचा सोहळा बघण्यात त्यांना नवल वाटतं. अरे एवढी 17-18 लाख माणसं, एवढ्यामध्ये भांडण नाही, तंटा नाही, एकमेकाला लागलं तरीही पाया पडतात, माऊली म्हणतात, मोठं लहानाच्या पाया पडतं. त्यांच्यामध्ये दंगा नाही, काय नाही, भांडण नाही, कुणी कुणाला देत नाही. असं तुम्ही ऐकले का? त्या पंढरपूरच्या वारीमध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार झाला आहे, बातमी वाचली का? का नाही? याचं कारण आहे ते प्रेशरचं कारण आहे. आणि हे लोक गमतीनं बघत असतात. अरे एवढी गर्दी, यांच्यात गोंधळ नाही, यांच्यात काही नाही. आणि त्यांच्या देशामध्ये जर थोडी एकमेकाला स्पर्श झाला का लगेच ते पागळतात. मग आमच्या देशामध्ये ही वारूची 7 समुद्रापलीकडे ख्याती अशी आपली भारतीय संस्कृती. आणि ही संस्कृती म्हणजे आपल्या देशामध्ये बाहेरच्या देशातल्या लोकांना स्वामी विवेकानंद काय सांगण्यासारखं होतं? त्यांच्या देशात काहीच नव्हतं. त्यांनी भाषणात एवढंच सांगितलं का तुमच्या देशात, त्यांच्या देशातलं पोरगं 17-18 वर्षाचं झालं आश्रमात टाकलं जातं, त्याचा तपास केला जात नाही. बाप कुठं, लेक कुठं, आजोबा कुठं, कोणाचा मेळ नव्हतो. त्यांच्या देशामधली प्रगती झाली नक्की, पण त्यांच्या देशातल्या आजोबांना माहीत नसतं त्यांची नातवंड कोण किती कुठं आहेत. पण आमच्या देशात नातवाच्या अंगावर ओरखडलं तर आजीचं काळी चिरतं आणि नाती बाळीच्या पायाला ठेचाळलं, आजोबाच्या छातीत थस्स होतं. इतकी सर्वोदय आपली भारतीय संस्कृती आहे. आणि ही संस्कृती फक्त 2 विचारामुळं आहे. एक देव विठ्ठल आणि दुसरा छत्रपती शिवराय. फक्त छत्रपती शिवराय आणि संतांच्या विचारामुळंच आपली संस्कृती तरुण आहे, भारत तरुण आहे, नाहीतर अनागोंदी माजलेले. आणि हा भडका कसा शमणार आहे तुम्ही जर शेवटला सांगायचं आहे तर त्या अगोदर मी तुम्हाला मुलांसाठी महाभारत थोडक्यात सांगणार आहे आणि मुलींसाठी रामायण. कारण आपल्याला वेळ 1 तासाचा मिळालेला आहे. मग त्या 1 तासामध्ये मुलांना जरा ताठ बसा. काय झालं, एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं रामायणाची मालिका मुलांनी लहानपणी बघितली, थोडं रामायणावर बोला. मग मी रामाचा जन्म, सीतास्वयंवर, लंकादहन आणि रामायणापासून खूप शिकण्यासारखं आहे. रामायण फक्त देवाचं रामाचं चरित्र नाही, त्याच्यात तुमच्यासाठी रामायणामध्ये खूप घेण्यासारखं आहे. मला सांगा, तुम्हाला आर्ट, कॉमर्स, सायन्स, तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्सला असाल ना?
प्रत्येक याच्यामध्ये रामायणाचं आहे. आणि BBA BCA बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी भांडवल कमीत कमी श्रमशक्ती वापरून जास्तीत जास्त फायदा. आर्टला इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, कॉमर्सला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, डेबिट क्रेडिट जमा खर्च नफा किती, याच्यावर एक रामायणाचं उदाहरण आहे. ते उदाहरण मी सांगितलं. ते एक माकड होतं. माकड माहिती आहे का तुम्हाला? ते माकड उडत उडत गेलं, लंकेमध्ये गेलं, झाडावर बसलं, अंगठी सीतेच्या हातामध्ये टाकली, सीतेनं अंगठी पाहिली, माकड वर पाहिलं. तसं रावणाच्या सैनिकानं पाहिलं, अरे कोणतं तरी माकड इथं आलंय, आणि त्याला पकडलं रावणापुढं हजर केलं. रावणापुढं हजर केल्यावर ते माकड काय सामान्य नव्हतं. रावण असा सिंहासनावर बसला होता, आणि मग ते माकड रावणाच्या समोर त्याला हजर केल्यावर त्याला सोडलं. तसं ते माकडानं आपल्या शेपूट लांबलं, शेपडीचं येटोळं आटोळं केलं, आणि त्याच्यापेक्षा डबल उंच सिंहासन करून बसला. रावणानं पाहिलं, त्याला राग आला, अरे मरकट आपल्या शेपटाचा एवढा माज करतंय, याचं शेपूटच पेटवून द्या. सारे सैनिकाला सांगितलं, चिंध्या साड्या काय गोळा करून आणा, याच्या शेपटाला गुंडाळा, राखेल आणा, आणि काळीची पेटी पेटवून द्या, याचा शेपटाचा माज मोडून टाकू. आणि मग सैनिकांनी पळाले, सगळ्या चिंध्या आणल्या, सगळ्या साड्या आणल्या, तरी एका साडीची जागा उरली. आणि मग तेव्हा कुणीतरी म्हटलं, जा रे लंकेमध्ये सीता आहे, तिची साडी घेऊन या. ते माकडाने ऐकलं, त्यानं शेपूट आकसून घेतलं आणि म्हणले, अरे शेपूट याचं कमी झालं. मग चला म्हणले, राखेलचे डबे आणा. आता मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला साड्या का संपल्या, तर त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. एक 2 साड्या असतील त्यावेळेला. आत्ताच्याच एका जमान्यामध्ये बघा, मी एक कार्टून बघितला होता, कुठंतरी मोबाईलला आलं, एवढ्या साड्या एका म्हातारीनं एवढ्या साड्या जमवल्या, आणि तिला वाटलं आता सगळ्यात ती खालची साडी काढावा. आणि जशी तिने साडी ओढली आणि वरल्या सगळ्या साड्या ढसाळल्या, म्हातारी गडप आणि गायब. खलास म्हातारी. एवढ्या साड्या बायांना पाहिजेत, प्रत्येक सण कशाला पाहिजे मारवाड्याची धन करायला. पहिलीच साडी घालत नाही तरी साडी पाहिजे. अख्खी साडी भांडी कुंडी माळ्यावर असतात. आपला समाज याच्यामुळं मागा राहिला आहे. परंतु जाऊ द्या साड्याचं. आणि मग सगळ्या साड्या त्या गुंडाळलं, राखेल आणलं, राखेल शेपूट असं अंथरलं, त्याच्यावर राखेल ओतलं, आणि म्हणले, द्या पेटवून, मोडा याच्या शेपटाचा माज, माकडाचा माज मोडा. आणि मग सैनिकांनी 4-10 ठिकाणी काळीच्या माचीसनी पेटवून दिलं. आता ते माकड काय सामान्य नव्हतं. ते माकड जसं उडालं तसं पहिलं रावणाच्या महालावर असा पलिता फिरला, आपण टेंबा करतो ना, तसा शेपूट फिरवलं. अख्खा वाडा, अख्खे हुडे, अख्खे घर, अख्खी बंगले, अख्ख्या झोपड्या, लंकी अख्खी सोन्याची लंका भस्मसात करून टाकली. आणि मग मला सांगा, रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे ना, किती खर्च झाला असेल, तरी अजून कोणत्याही देशाचा पूर्ण जय पराजय नाही. आणि मग मला सांगा, त्या माकडानं अख्खी लंका जाळली, एकट्यानं अख्खं युद्ध जिंकलं, त्याचा किती खर्च झाला. राखेल कुणाचं होतं, साड्या कुणाच्या, माचीस कुणाची, म्हणजे 0 बजेटमध्ये हे माकडापासून. रामायणापासून खूप शिकायचं आहे. रामायण ज्याच्या डोक्यात घेतलं ना, आता भानगड काय झाली, गीता गाथा रामायण मोठमोठे ग्रंथ, त्याच्याकडे तुमची पिढी डोकूनसुद्धा बघत नाही. पण माझा हा प्रयत्न आहे, फक्त हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची तो हरिपाठ मी देणार आहे. 2 ज्याला पाठ करायचे आहेत, आणि माझ्या हरिपाठामध्ये 2 पानं वेगळी आहेत. ह्याच वयाच्या 14व्या वर्षी शंभूराजांनी 4 ग्रंथ लिहिले बुद्धभूषण आधी. वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली, 16व्या वर्षी पूर्ण केली. आणि त्या ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी 9 वर्षाची मुक्ताई होती. तो आतमध्ये आपलं काहीतरी व्यथा घेऊन बसला होता, उद्विग्न होऊन बसला होता, दरवाजा उघडत नव्हता, नाराज झाला होता. त्या ब्राह्मणानं त्याला पाणी पिऊन दिलं नव्हतं, त्याचं जे माधुगरी ओतून दिली होती, तो चातीमध्ये शिरला होता, दरवाजा उघडत नव्हता. आणि तेव्हा मुक्ताईनं ज्या विनवण्या केल्या ना, 42 प्रकारच्या विनवण्या केल्या. रागरस्वा थोडा तारा, आपण तरुण विश्वतारा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, अवघे विश्व झालेत वन्नी, तेव्हा संते व्हावे पाणी, रागरस्वा सोडा त्वरा, आपण तरुण विश्वतारा, ताटे उघडा नवरे. 9व्या वर्षी मुक्ताईनं 42 अभंग. ह्याच वयामध्ये तुमच्या डोक्यामध्ये चांगलं काही घुसलं तरच हा समाजातून जी आलेली आग आहे ना, त्यातून आपण ही पाठचं वाचणार आहात. म्हणून मी काय सांगत होतो,
तर रामायण अख्खं सांगितलं एका शाळेमध्ये. रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंकादहन, रावणाचा वध, रावणाला कोणी मारलं, कसं मारलं, आणि शेवटी याचा बिभीषणाचा अभिषेक, सगळं सांगितलं. परंतु मी पाहिलं एक पोरगं खाली वाकलं होतं, दुसऱ्याला मागून मारत होतं. मी त्याला म्हणलं, मागून 3 नंबर, ऐ रावणाला कोणी मारलं रे? तू म्हणतो मी नाही मारलं. आता तू काय सांग मारणार? तुला शाळेत लक्ष नसतं, रावण कुठं तुला सापडणार आहे? मग तुमचं लक्ष काय आहे सध्या रे? काय लक्ष आहे? जे वाकून बसले त्यांचं लक्ष काय? DJ डान्स, लुंगी डान्स, मुंगळा, काय गाणी असतात डीजेची. अहो डीजेचं गाणं एकच वर्ष येतं, एकच वर्ष टिकतं. सिनेमाचं गाणं, डीजेचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष फेमस होतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. ते या पोरांच्या डोक्यात बसतं. पण जे संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये गायले जातात, ताजेतवाने वाटतात. रूपभात आलोचने, अवघाची संसार, देवाच्या द्वारे सुंदर ते ध्यान, जे का रंजले गांजले 700 वर्षानंतर ताजे वाटतात. यांच्या डोक्यामध्ये बसत नाही. यांच्या डोक्यामध्ये कोण बसतं? शांताबाई. शांताबाई दिसली का परत? कारण तुम्ही तिच्या घरापुढं नाचून एवढं बेजार केलं, ती बाई दिसली नाही त्या वर्षी, आणि ते गाणे दिसले नाही. दिसलं का पुढल्या वर्षी? दुसऱ्या वर्षी कोण आला? एकनाथ, नामदेव, तुकाराम, सेना, चोखा, सावता, कोण आला? आला बाबूराव यांचा. त्या बाबूराव आणि शांताबाईंनी तुम्हाला बिघडवलं, आणि त्यामुळं 10-12% पोरांची लग्न होत नाहीत. आत्ता करिअर कळत नाही. जे शिक्षणाचं वय आहे. शिक्षण म्हणजे मुलांना शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग. स्वर्ग कुणी पाहिलाय का कुणी याच्यातल्या? स्वर्ग कुणी पाहिलाय? लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग साकारू शकतो, स्वर्ग निर्माण करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि मुलांना विद्या हे गरिबाचं धन, श्रीमंतांचा अलंकार आहे. असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्याकडे पैशाची नोट असेल तर कुणीही एकट्याला गाठून काढून घेऊ शकतो, पण तुमच्या डोक्यामध्ये एखादी कविता, 29चा पाढा, एखादा अभंग असेल तर कुणीही हिरावून हिसकावून घेऊ शकत नाही. आणि कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. आणि हे 10वी-12वीपर्यंतचं शिक्षण म्हणजे तुमचा पुढच्या जीवनाचा पाया आहे. तो पक्का करण्यासाठी फक्त शिकून सवरून एवढाच मार्ग आहे. मग मी तुम्हाला काय सांगत होतो? तुमचं लक्ष कुठे कशाला पाहिजे? फक्त शिक्षण. पण शिक्षणाच्या ऐवजी पहिला तो TV, ती नवऱ्याची बायको गेली का मग तो पहिलवान ती शिक्षक बाई आली आणि तुझ्या हात जीवर रंगला. काय मालिका निघाल्यात. त्याच मालिका कशाला 1 तास घालवता? तुम्हाला जर खरोखर 1 तासाचं तुम्हाला सोनं करायचं असेल ना, जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल ना, तो TV आणि मोबाईलमधला 1 तास तुम्ही तुमच्या घरात लहान बाळ असेल किंवा तुमचा बाप सुलता कोणी खाणारा पिणारा असेल त्याला घेऊन गावामध्ये रविवारी सुट्टीच्या दिवशी 1 तास हरिपाठाला जा. त्या हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. माझ्यावर 3 वेळा बेळगावला होतो मी. 15 वर्ष हल्ले झाले, मराठा दंगल लागली का मला बाहेर पाठवायचे पत्रकार म्हणून. जात तुला कोणी अडवत नाही, तिथं कोणी पत्रकार पाहायला जात नाही. दगड मारला जातो. तो दगड नेमका माझ्या हरिपाठावर बसला. 2 हरिपाठ दगडानं फाटले. मला काही झालं नाही. एका गावामध्ये कराडला होतो मी 15 वर्ष नोकरी केली. कराडला असताना एक पोलीस महिलेला त्रास देत होता. मी त्याला म्हटलं, अरे कशाला गरीबाची बाई आहे, त्याला कशाला त्रास देतो? तो म्हणला, तुला काय करायचं आहे? मी म्हटलं, मला काय करायचं आहे? मला काय करायचं आहे म्हटल्यावर तो माझ्या दांडकं घेऊन धावला. ते दांडकं असतं ना पोलिसाकडं, ते कुत्र्याला मार दाखवतात ते. मी त्याला म्हटलं, ते कुत्र्याला दाखव. कुत्र्याला ते दांडकं हिसकलं, फेकून दिलं. त्याला लय राग आला. आतमध्ये गेला. तो वंजारी कोणत्या तरी समाजाचा जातीचा होता, कैकाडी, आणि आतमध्ये त्याच्या कोयता घेऊन आला आणि जे माझ्या मानावर त्याने मारला. मी मागं वाकलो. माझ्या खिशामध्ये 2-3 हरिपाठ होते. अख्खा किस्सा फाटला, हरिपाठ फाटले. मला काही झालं नाही. 10 वर्षापूर्वी एक गावाचं अख्खं पॅनल पडलं. पत्रकारिता म्हणजे समाजाच्या बाजूनं करायची असते, चांगल्या बाजूनं. पॅनल पडलं आणि दुसऱ्या पॅनलच्या माणसानं 10-12 जणांना माझा हल्ला केला. माझे सगळे कपडे फाडले. सगळं मला चौघ्या बाजूने इथं एक लागलं आणि सगळ्यांचं गज आहे ते इथं लागलं. 2-3 गज याच्यावर लागले. पण मला काही झालं नाही. हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. ज्याच्या खिशामध्ये हरिपाठ असेल, ज्याच्या डोक्यामध्ये हरिपाठातले 2 अभंग पाठ असतील, आयुष्यामध्ये त्याचं जीवन भंग होणार नाही. मी बॉन्डवर लिहून देतो. 38 नंबरला अभंग आहे हरिपाठामध्ये. अवघाची संसार सुखाचा करीनं. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे कोणाचा संसार म्हटले बाळा? पप्पा, मम्मी, गुड्डी आणि तू, चौघांचा म्हटलंय का?
अख्ख्या विश्वाचा जगाचा संसार सुखाचा करेल आणि आनंदे भरीनं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. तर संतांच्या साहित्यामध्ये जीवनाचा अख्खं सार सामावलेलं आहे, पण ते आम्ही डोक्यात घेत नाही. आणि दुसरा एक अभंग पाठ करा. कोणता? 2 अभंग पटकं. एक सावता महाराजांचा अभंग आहे. सावता महाराजांचं गाव माहिती आहे ना तुम्हाला? कोणतं? ते कधी पंढरपूरला गेले होते का? तर अरण त्यांचं गाव जवळ पंढरपूरपासून. पंढरपूरला कधी गेले नाहीत. फक्त त्यांनी आपल्या शेतामध्ये प्रामाणिकपणे कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोविला गळा. 2 अभंग पाठ करा. फक्त 2 अभंग पाठ करा आणि या एका अभंग 2 अभंगाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. काय सांगितलं सावता महाराजांनी? कांदा मुळा भाजी म्हणजे जे पिकवण्यात आपल्या शेतातलं जे हातामध्ये जे काम आहे ना, ते प्रामाणिकपणे करण्यातच आपला देव आहे. शिक्षकांचा देव आहे शिकवण्यात. आणि तुमचा देव कशात आहे? कशात? डीजे डान्स? कशात आहे तुमचा देव? अभ्यासात, ज्ञानग्रहण, विद्याग्रहण. तुमचा देव शिकण्यात आहे. आपल्या वाट्याला जे काम आलं आहे ते प्रामाणिकपणे करणं याच्यात देव आहे. तर मी आता तुम्हाला काय सांगत होतो? रामायण महाभारत मुलांसाठी सांगतो थोडं. महाभारतामध्ये एक पात्र होतं. असा एक विद्यार्थी होता जो कोणाचं ऐकायचं नाही, शिक्षकांना मागं बोलायचा. तो गुरूंना म्हणायचा, गुरुदेव तुम्ही कायम त्या अर्जुनाला चांगलं म्हणता, त्याला शाबाशी देता, त्यालाच गट देता. मुलांना गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात. त्या दुर्योधनाच्या शंकेचं निरसन करण्यासाठी द्रोणाचार्यांनी त्याला एका झाडाजवळ नेलं. झाडावर पक्षी बसला होता. दोघांनाही सांगितलं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, फक्त त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी त्या झाडावर जो पक्षी बसला आहे त्या पक्षाचा डोळा अचूकपणे छेद करायचा आहे. फक्त त्या पक्षाचा डोळा छेद करण्यापूर्वी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पहिलं दुर्योधनाला बोलावलं. सांग तुला काय दिसतं? दुर्योधनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला त्या झाडाची फांद्या दिसतात, बुंदा दिसतो, पानं हलताना दिसतात, पक्षी बसला दिसतो, पलीकडे आकाश दिसतं. असं म्हणून त्यानं नेम मारला. त्याचा बाण कुठंतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं, सांग तुला काय दिसतं? त्यावेळेला अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त काय दिसतो? काय? त्या पक्षाचा डोळा दिसतो. त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. त्यानं बाण मारला, अचूकपणे लक्ष वेधलं. तसं तुमचं लक्ष आहे शिक्षण, पण त्या शिक्षणाऐवजी त्या पोरांना डीजे. अजून काय दिसतं? कोणता डोळा आपल्याला बघतोय का? काय जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, असंच ना? तुमचं लक्ष आहे फक्त शिक्षण. शिक्षणाच्या वेळेला काय काय पोरं मी बघतो, हायस्कूलच्या पोरून टुर गाडी करून पोरींना भेटून जातात. काय मिळतं त्यानं? फक्त करिअर करा, टंगळमंगळ करू नका. कारण 10% मुलांची लग्न होत नाहीत. त्यासाठी मी गावोगावी हिंडतोय. महाभारतापासून काय शिकायचं? कौरव पांडू भाऊ, पांडव वनवासातून आले. धृतराष्ट्राला काय द्यायचं नाही, तो तर अंधाराच होता. त्या गांधारीने डोळ्यावर स्वार्थाची पट्टी बांधली होती. ती म्हणली काही देऊ नका. आणि मग काही द्यायचं नाही म्हणल्यावर त्या दुर्योधनाला समजावलं कृष्णानं, अरे दे 5 गावं तरी दे. मध्यस्थी करण्याचा, शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दुर्योधनानं धुतकार सोडला. म्हणला नाही, सुईच्या टोकावर मावेल एवढी मातीसुद्धा देणार नाही. आता मला सांगा, सुईच्या टोकावर काय मावतं का? खिडकीजवळ सुईच्या टोकावर काय मावतं का? जर ताड बसा ना, म्हातारा आहे कोणी? म्हणजे काही देणार नाही म्हणल्यावर मित्रांनो 17 दिवस कुरुक्षेत्रावर युद्ध झालं. अनेक कौरवांचं सगळं सैन्य मारलं गेलं. श्रीकृष्णाचं कौरवांच्या बाजूनं लढणारं कित्येक औक्षैनिक सैन्य मारलं गेलं. कशामुळं? फक्त दुर्योधनाचा दुराग्रह. मग 5 गावं दिली असती, काय त्याच्या बापाचं गेलं असतं का? मला सांगा, कोणाचा हक्क आयुष्यात ठरवून घ्यायचा नाही. 2012 साली पुण्याच्या पलीकडे एक वारजे माळवाडी म्हणून गाव आहे, त्या शाळेमध्ये गेलो. 10वीपर्यंतची शाळा होती. पण काय झालं नेमकं, त्या पहिल्या दिवशी त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या राडा झाला होता. आणि साध्या गोष्टीवरून, अगदी क्षुल्लक कारण. काय राडा झाला होता? त्या 10वीच्या एका मुलानं, त्याला काय वाईट सवय होती काय माहिती, 10वीच्या एका मुलानं शेजारच्या मुलाची कंपास लंपास केली, म्हणजे आपल्या बॅगमध्ये घातली.
आता त्यानं सराला सांगायला पाहिजे ना, सर यांनी माझी कंपास घेतली बघा, तर त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही. ते थोडंसं रागीट होतं, त्यानं जर ठोसा लगावला, ठोसा त्याच्या नाकावर लागला, घोळांडा फुटला, अख्खं रक्त, कपडे रक्तबंबाळ झालं. पोरगं रडत रडत घरी गेलं. सगळी कपडे, घोळांडा, माल कमी होता पण सगळं रक्त, घोळांडा फुटल्यावर किती रक्त तुम्हाला माहीत आहे, सगळी कपडे रक्ताने मापली. पोरगं रडत रडत घरी गेलं. त्याच्या बापानं चुलत्यानं विचारलं, रे काय झालं रे बाळू? बाळूने सांगितलं, पलीकडल्या चाळीतल्या काळोनी ठोसा लगावला. आणि मग जसा त्याच्या, अरे रक्त पडेपर्यंत आमच्या पोराला मारले म्हणले, त्याच्या चाळीतले नातेवाईक सगळे 30-40 लोक जमले आणि त्या काळूच्या चाळीकडं आक्रमण करत निघाले. आमच्या बाळ्याला मारलं काय, आमच्या पोराला रक्त पडेत मारलं काय? आणि मग तिकडच्या चाळीतल्या सगळ्या लोकांनी पाहिलं, कोणतं तरी सैन्य आक्रमण करत आले. आमच्या पोराला मारता काय, आमच्या पोराला मारलं काय? रक्त पडेपर्यंत ते सैन्य आक्रमण करतात. त्या चाळीतल्या सगळ्या 25-30 खोल्यातल्या लोकांनी पाहिलं. यांना वाटलं आपल्या चाळीवर आक्रमण झाले. जसे ते आतमध्ये उन्हातलं लाटणं पळपट काहीतरी घेऊन बाहेर पडले, ओटेच्या बाहेर भिडले आणि सुमारे अर्धा तास महायुद्ध झालं, महासंग्राम झाला. कुरुक्षेत्रापेक्षा भयंकर. 60-70 जणांची टाळकी फुटली. टाळकी फुटल्यावर पहिलं पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस वाटच बघत असतात कधी बकरा येतो आणि गटम करतो. पोलिसांनी 40 लोकांविरुद्ध कंप्लेंट लिहिली. मग दुसऱ्या बाजूच्या 30 लोकांची टाळकी फुटली. दुसरी आली, क्रॉस कंप्लेंट झाली. सगळं गाव जमा झालं, पुढारी जमा झालं. आणि मग साहेबांनी सांगितलं 60-70 लोकांची टाळकी फुटल्यात. टाळक्या फुटल्यात म्हणजे गंभीर गुन्हा आहे. 306, 307 कलम लागल. याला उद्या रविवार आहे, परवा सोमवारी हजर करू कोर्टात. 3 महिने जामीन होणार नाही आणि 10 वर्षाची शिक्षा होईल. अरे बापरे, 10 वर्षाची शिक्षा, 3 महिने जामीनच नाही म्हटल्यावर जे योद्धे मगाशी दुपारच्या वेळेला जे जोरजोरानं लढत होते त्यांची सगळ्यांची लेंडी पातळ झाली. सगळे घाबरले, आता काय करायचं? मग गावचा पुढारी असतो, पुढारी आला, अहो साहेब असं कसं, एवढे जर 3 महिने गेले हरवड्याला तर सगळे यांची नातेवाईकात बदनामी होईल. अहो यांच्या लेकी बाळीची लग्न व्हायचे, असं नका ना करू साहेब. अहो साहेब ही चांगल्या घरची लोकं आहेत. साहेब म्हटला, चांगल्या घरची लोकं 60-70 जणांची टाळकी फोडतात. मग शेवटी साहेब वठेना म्हणल्यावर शेवटी मोठा पुढारी येतो, आमदार लेवलचा. तो पुढारी आला आणि मग लोकांनी सांगितलं पुढारीला, काहीतरी साहेब ऐकत नाही, साहेबांचं करा, 10 वर्षाची शिक्षा म्हणजे लय झालं. आणि मग सगळे रडायला लागले. आणि मग तो पुढारी साहेबाच्या जवळ गेला आणि साहेबाला म्हणला, साहेब जाऊ द्या ना, हो जाऊ द्या, मर्डर तर झाला नाही ना. आपण 2 वर्षापूर्वी तुम्ही 2 मर्डर जिरवले, 40-50 लाख घेऊन जिरवले नाही का, मला माहीत नाही का? आणि मग तो साहेब कांडा होता, एकमेका कांड्यामुळे लांडा दाबला. आणि मग तो म्हणला, ठीक आहे मी बघतो, ती आठवण नका देऊ पहिली जुनी. मग त्यानं फोन करायचं नाटक केलं, बाहेर गेला, हॅलो 70 लोकांना अशी झाले, हाफ मर्डर, 307 कलम लागतं आहे, काय करायचं म्हणता? काय प्रत्येकाकडून 1 लाख? ठीक आहे फोन ठेवला आणि तिथं आला. ठीक आहे, वर मी फोन केला होता, DIGला फोन केला होता. ते म्हणले मॅटर आहे, आमदार आले तर मग ते म्हणतात तर करा काहीतरी. प्रत्येक माणसाचे 1 लाख रुपये म्हणजे 70 माणसाला जामीन देण्यासाठी 1 लाख सोडा. आणि 1 लाख जर दिले तर मग ते 307 कलमाच्या ऐवजी 323, 324, 325 हलकी कलमं लावू, सहज सुटून जातील, शिक्षा होणार नाही. मुलांनो, आपल्याला काय माहिती असतं? इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन इव्हिडंट ॲक्ट, या सगळ्या कोडांचं इतकं कोड पडतं सामान्य माणसांना. आणि वाटतं ही खरी का खोटी, इतकी विद्रोह बनवलेत या कायद्याच्या रक्षकांनी त्या कोडांना. कोड फुट्या माणसाहून नाही. म्हणून जे शहाणा असेल त्यानं पोलीस स्टेशन वा कोर्टाची पायरी चढू नये. एखाद्यानं घेतलं ना कंपास घेतली ना तर त्याला म्हणायचं, अरे तुला पेन तरी आहे का? हा पेन पण घे. मोठ्या बापाचं व्हायचं. क्षुल्लक गोष्टीसाठी 2-5 हजारासाठी आयुष्यात भांडण तंटा करायचा नाही. एखाद्या बांधाच्या बाबळीवरून भांडण होतं, दोन्ही शेतं विकायला लागतात, अशा केशी असतात. म्हणून आयुष्यामध्ये रामायणापासून एवढं शिकायचं. आणि आता मुलींसाठी महाभारत, मुलींसाठी रामायण, मुलांसाठी महाभारत. मुलींनो, रामायणामधलं स्त्रीपात्र महत्त्वाचं कोणतं? हिरोईन कोणती? जरा मोठ्याने सांगा. सीता ना. मग सीता कुठं वनवासात होती. आता रामायणापासून काय शिकायचं? दशरथानं सांगितलं वनवासाला जा. रामानं बॅग उचलली, कॅरी बॅग उचलली आणि निघाला. सीता त्याच्या मागे निघाली. आत्ता जर एखाद्या बापानं सांगितलं एखाद्या त्या मागल्या वाकलेल्या पोराला, अय पोरा 14 दिवस घरात यायचं नाही, तर तो बापाला म्हणाल तूच जा. आणि त्याचं जर लग्न झालं असलं तर त्याची बायको म्हणत तुम्हीच जावा तिकडे 14 वर्ष, मी बघू काय करायचं ते.
मग रामायणापासून काय शिकायचं? आज्ञा, पितृआज्ञा किंवा पतीचा धर्म, सीते बरं ते सगळं पाळलं सीतेनं, परंतु पुढं काय झालं? ती वनवासात होती. वनवासात असताना सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून बसले असताना सकाळच्या वेळी तिने एक हरण पाहिलं ना, आणि हरण पाहिल्यावर तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. ती म्हणली रामाला, प्रभो मला या हरणाच्या कातड्याची, सोनेरी कातड्याची चोळी हवे. आता मला सांगा मुलींनो, त्या सीतेला त्या जंगलामध्ये वनवासामध्ये चोळीची काय गरज होती का? मला सांगा. रामायण कशानं बिघडलं? मग रामाला वाटलं, अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्याबरोबर जंगलामध्ये आले, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं पळाला. झाडाचाड अदृश्य झाला. अदृश्य झाल्यावर ठरल्याप्रमाणे रावणाच्या मामानं तो मामा मारीच नावाच्या राक्षसानं त्या हरणाचं रूप घेतलं होतं. त्या झाडाच्या आड अदृश्य झाल्यावर त्या हरणानं ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो आवाज सीतेनं ऐकला. सीता लक्ष्मण म्हणले, भावजी धावा, वाचवा, त्यांच्या जीवाला धोका आहे. हिंस्र स्वापदानं त्यांच्यावर झडप घातली, वाटतं धावा, त्यांना वाचवा. परंतु लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती लक्ष्मणला म्हणली, भाऊजी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी? लक्ष्मण म्हणला, बस माते, जातो म्हणून त्यानं धनुष्यबाण उचलला. परंतु सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यानं जाता त्या झोपडीच्या बाहेर सगळीकडं गोल एक रेषा आखली. त्या रेषेचं नाव काय मुलींनो? काय मला ऐकू येत नाही, कमी आहे थोडं. माझं 70 वय झालं, मोठ्याने जरा. बरोबर, लक्ष्मण रेषा, जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण महाभारत सगळंच बिघडतं. मग तो जसा गेला त्याचा ऐकला. लक्ष्मणही गेला. लक्ष्मण गेल्यावर त्या रावणानं भिक्षेकराचा वेश घेतला. झोपडीच्या बाहेर आला. ओम तत्सत भिक्षां देही, भिक्षा वाढमाय म्हणले. आपली भारतीय संस्कृती, दारात आलेला काहीतरी वाढायचं, कंदमुळे फळे आतमध्ये जे असेल ते सीतेनं हातामध्ये घेतलं आणि अनावधानानं चांगल्या कामासाठी तिनं ती दान धर्म करण्यासाठी लक्ष्मण रेषा ओलांडली. लक्ष्मण रेषा जशी ओलांडली तसं रावणानं आपलं रूप धारण केलं. सीतेला उचललं आणि सरळ पंढरपूरला दिंडीमध्ये घेऊन गेला. कुठं घेऊन गेला? कुठं? लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन वठवली. मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला शोध घेऊ शकणारा, उड्डाण करू शकणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला शोधायला येणारा कोणताही हनुमान उपलब्ध आहे का? नाही. म्हणून मुलींना रामायणापासून एवढं शिकायचं, आयुष्यात लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आणि आजकालचा राम पण लय अवलादी आहे. आजकालचा राम असा अवलादी झाला आहे, तो म्हणल याला लय शायनिंगची चकचकीत चोळी लागत होती, जाऊ द्या, ब्यात गेली. सीता गेली, गीता मिळेल. म्हणून मुलींनं रामायणापासून एवढं शिकायचं. रामायणापासून खूप पुढं शिकण्यासारखं आहे, परंतु त्याच्यात संलग्न विषय असा आहे, बऱ्याच वेळेला काय होतं, आत्ता मुली पुण्याला मुंबईला कुठंतरी मोठ्या कॉलेजला जातील आणि कॉलेजला गेल्यावर तिथं तुमची शिकार करण्यासाठी एक जमात टपलेली आहे. ती जमात कोणती माहिती आहे? तुम्ही तिथं तुमच्याकडे मोबाईल असतो, एखादी गरीब मुलगी असली तर तिला बाप मोठा मोबाईल देत नाही, तिला 1000 रुपयाचा 800 रुपयाचा गट्टू देतो. आमची साधी बोळी मुलगी तिथं चार्जिंग करायला जाते आणि त्या प्रत्येक कॉलेजच्या बाहेर लव जिहादच्या नावाखाली टपरी टाकून दिलेली असते. 20,000 त्याला देतात. इन्शर्ट करलेला हिरो वाटतो तुम्हाला आणि तिथं गेल्यावर तुमचे नंबर कळतो. तो बरोबर हेळतो याच्यातली कोणती पोरगी साळसूद आहे, फसण्याजोगी आहे, तो बरोबर हेळतो. पुढच्या वेळेला त्या मुलीशी बोलतो. त्याच्या पुढच्या वेळेला पुढची स्टेप घेतो. आज फार मॅचिंग ड्रेस घातला आहेस, फार सुंदर दिसतेस, आणि मग हसतेस आणि मग फसतेस. आणि हसल्यावर त्याला वाटतं हे पाखरू घटण्याजोगं आहे. आणि मग तो पोरगा पुढली स्टॉप घेतो. अरे इतकी टॅलेंटेड, हुशार, हँडसम, देखणी तू, आणि TYला पोहोचलीस, एवढा साधा 800 रुपयाचा मोबाईल वापरतेस. ती म्हणते मला इनप आहे, मला पुरेसा आहे. तो म्हणतो जग कुठं चाललं आहे, चंद्रावर चाललं आहे, आणि तू अजून इथंच एवढासा मोबाईल, तुझ्यासारख्या टॅलेंटेड मुलीला कसा मोबाईल पाहिजे? ती म्हणते आमची ऐपत नाही. आणि मग तो म्हणतो मी देतो ना.
मी देतो ना म्हटल्यावर तुम्ही पेपरला बातम्या वाचता, लहान लहान मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले जातात, मोठ्या मुलीला काही आमिष दाखवले जातात, काही मोठ्या मुलींना फसवलं जातं, काही मोठ्या मुलींना मोबाईलची, काही मोठ्या मुलींना लग्नाची आमिष दाखवली जातात. आणि अशा प्रकारे आपल्या भारतातल्या वर्षात 3 लाख मुली, एक सरकारी रेकॉर्डप्रमाणे विना रेकॉर्ड कितीतरी आहेत, 3 लाख मुली बाहेरच्या अरब राष्ट्रामध्ये, इराण, अफगाणिस्तान, आतंकवादी देशामध्ये तिकडं महिलांची संख्या फार कमी आहे, 25 ते 30 लाखाला विकल्या जातात. त्या मुलीला वाटलं, पण ती मुलगी म्हटली, त्या मुलीला वाटलं, तिच्या मनामध्ये थोडासा मोह उत्पन्न झाला, सीतेसारखा तिच्या मनामध्ये थोडासा मोह उत्पन्न झाला, अरे अँड्रॉईडचा चांगला मोबाईल मिळतो आहे, काय करावं, हे करावं का ते करावं. तिच्या मन व्हायबल झाल्यावर तो म्हटला, तुला का भीती वाटते का, आपण पुण्याला चल ना, तुला पुण्याला देतो, मोबाईल घेऊन देतो, तुझा माझ्यावर भरोसा नाही का. तो काय म्हटला, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. सोनूचा भरोसा नव्हता, पण तिचं मन व्हायबल झालं होतं, मनात त्या सीतेप्रमाणे मोह उत्पन्न झाला होता, अरे मोबाईल मिळतोय फुकट तर घ्या. आणि मोह उत्पन्न झाल्यावर ती मुलगी त्याच्याबरोबर जायला तयार झाली. 20,000 घेतले, पुण्याला पोचले, पुण्यात गेले, 18,000चा मोबाईल घेतला. किती उरले रे पोरांनो, कोणाचं लक्ष आहे, हे खिडकीजवळ निळा चौकट, किती उरले. हां बरोबर, लक्ष आहे तुझं, खाली बघतोय तरी जर ताट बसणार, कारण येत्या 1 तासामध्ये तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग झाली पाहिजे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. 2,000 उरले. आता पुण्याला पोरगी नेली फी, तर तिला काहीतरी चारलं पाहिजे का, वडापाव मागं थोडं आणणार आहे. येव्हाना त्याची वडापावची अवकात नव्हती, पण त्यानं 5 स्टार हॉटेलमध्ये नेलं आणि 1,800 रुपये बिल आलं. आता मला सांग रे, किती उरले, 200. बरं, यायला 80 रुपये लात होते. पेरणे फाटा, सत्य घटना सांगतो या मुलींनो, मी 45 वर्ष पत्रकारिता करतो, आणि पत्रकारिता करत असताना इतक्या वाईट घटना पाहिल्या, इतक्या वाईट ठोकरा खाल्ल्या, आणि त्या ठोकरा तुमच्या जीवनामध्ये बसू नयेत त्यासाठी मी पुरा महाराष्ट्र हिंडतो, नागपूर, गोवा, नांदेड, सगळीकडं सगळ्या शाळांमध्ये माझ्या खर्चाने जाऊन येतो, याच्यासाठी की तुमच्या जीवनामध्ये ठोकरा मिळू नयेत. किती उरले, 200. यायला लागत होते 80 रुपये. आता त्यानं 96 व्हायला पाहिजे का नाही, होय. आता मागे यायचं 80 रुपये लागतात, 200 उरले. पण त्याने अजून थोडा मुली भाव खायचा प्रयत्न केला. त्या मुलीला म्हटला, आईस्क्रीम खाओगी, मग ती पण म्हणली हा बोंबाले, 180 रुपये गेले. आता किती उरले रे, 20 रुपये. यायला किती लागत होते, 80. आता प्रश्न होता, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं, अंतकरणामध्ये दुःख होतं, प्रश्नचिन्ह होतं, पण मुलीला दाखवू शकत नव्हता. दुःखी अंतकरणाने पायऱ्या उतरत असताना त्याच्याच वयाचा, पिंजारलेल्या केसाचा, मळकाटलेल्या कपड्यातला एक तरुण समोर आला आणि म्हटला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना साहब. तो म्हणला, 20 रुपये का क्या करेगा. तो म्हणला, कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तेव्हा तो हिरो त्या लैलाला म्हणला, देख लैला, भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला, वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35ची पिढी भिकारी व्हायला लागली. मोबाईल किती वापरायचा, कसा वापरायचा, काही सुमार राहिला नाही. काही मुली तर गोधडीमध्ये मोबाईल घेऊन झोपतात, कानामध्ये काय ते घालतात. काय एका स्टँडला होतो सर, नवीन ते कानातलं, मला काय माहीत नव्हतं, ते कानात होतं, आणि एक कॉलेजची पोरगी चांगली टाईटमध्ये दोन्ही इथं बांधलं होतं, कानात काय होतं, आणि ती मोबाईल बोलत होती, बघते तुझ्याकडं, बघते. आता मी म्हटलेला काय बोललो ना, माझ्याकडे काय बघते तुझ्याकडं. त्यावेळेला मग मी नंतर पाहिलं, ही कानात, ती डोक्यात गेलेली आहे, डोक्यात काहीतरी कानात आहे, त्यामुळे डोक्यात गेलेली आहे. मग त्या मुलीला त्यावेळेला 20 रुपये मागितले. तो म्हणला 20 रुपये देणार. त्याला वाटलं आता या मुलीसोबत कमीपणा कशाला, 20 रुपये तर खिशात आहेतच. त्यानं फडकन नोट काढली आणि मोठा दानशूर उदार करण्याचा अवतार आहे म्हणून ते 20 रुपये त्याच्या हातावर टेकवले. आणि आत्ता तेवढ्यामध्ये त्या पेरण्या फाट्याचा पोलीस पाटील, एक गावचा कार्यकर्ता, मोठा कॉन्ट्रॅक्टदार त्या हॉटेलमध्ये येत होता. त्यानं पाहिलं, अरे ही गरिबाची मुलगी, आणि या गरिबाच्या मुलीला इथं 5 स्टार हॉटेलमध्ये काय भानगड आहे. त्यानं पाहिलं, तिच्याकडे गेलं आणि विचारलं, तू इथं कशी आहेस.
आणि त्यावेळेला त्या मुलीनं जसं त्या मुलाकडं हात केला आणि त्या मुलानं पाहिलं हे 2 कार्यकर्ते, त्या मुलानं जसा तो मुलगा धूम तकाट 90च्या स्पीडनं पळाला. अफगाणिस्तान पाकिस्तान कुठं गेला माहीत नाही. आज 4 वर्ष ती टपरी बंद आहे. पत्रकारितेमुळं माहीत होतं संतांचे विचार आहे, जे आपण असं ठावे ते दुसरे असं सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जन. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ज्या माग्या झाल्या चुका त्या पाहू नका, मागे पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. झाल्या असेल काय चुका होऊ शकतात, आलडवे असतं, परिणामाची कल्पना नसते, धोका डेंजर खतरा कुठं नसतो आणि त्यावेळेला मुली फसल्या जातात. परंतु मुलींनो तुम्हाला एवढंच सांगतो, तो एक पिक्चर निघाला होता फेमस, काय त्याचं नाव, त्या पिक्चरनंतर तर असं झालं का सगळ्या मुली तो पिक्चर 2-2 वेळा पाहिल्या आणि त्या पिक्चर पाहून ज्या उड्या मारायला लागल्या ठणानलं काळजामध्ये आणि पळून गेल्या. कोणता पिक्चर होता तो? सैराट. त्या दिग्दर्शकाला चांगला, ज्या मुली पळून गेल्या ना मुलींनो, पत्रकारितेमुळं आमच्याकडे रेकॉर्ड आहे, आम्ही करमाळ्याला गेलो होतो, सगळं पाहिलं, त्याच्यातल्या 99% मुली परत आल्या. 8-10 दिवसामध्ये ती पार्सल परत आली आणि एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता, जातीपाती उच्चनीच भेदभाव गरीब श्रीमंत असं मानायचं नाही, समधर्म समभाव शिकवण द्यायची होती. पिक्चर काढला होता, पण त्यात त्या संगीतकारानं काय कमाल केली आणि गीतकारानं अशी गाणी लिहिली आणि ती गाणी आमच्या पोरींनी ऐकली आणि आमच्या पोरी उड्या मारायला लागल्या आणि म्हणायला लागल्या, याड लागलं रे, याड लागलं, इतकं याड नको काय काय. आणि मग त्या पिक्चरमधला एक शेवटचा सीन मला सांगा, पाहिला का सगळ्यांनी? पाहिला ना मुलांनो? शेवटचा सीन काय होता? शेवटचा सीन काय होता? रक्ताळलेल्या पावलानं आपल्या आईवडिलांची प्रेत पाहून रक्ताळलेल्या पावलानं रडत जाणारं ते लहान निरागस बाळ, त्या बाळाचा काय गुन्हा होता? तोही प्रसंग जाऊ द्या. त्याच्या आतला एक प्रसंग, ती मोठ्याची पोरगी होती, काय तिचं नाव? अर्चिका मिरची. ती अर्ची ना, बरोबर माहिती आहे, पाठ आहे. मोठ्याची पोरगी बरेच पैसे घेऊन पळाली आणि शेवटी त्याला फोनाच्या याच्यावर पकडल्यावर पोलीस स्टेशनला नेलं. तिथं पोलिसांनी कागद फाडली, बाहेर पळाली, त्या बंदूक हिसकावली, ठोठी बाहेर काढले. एवढी डेअरिंग केली तिनं. काय डेअरिंगचं कारण होतं? काय तो शब्द इंग्लिशमध्ये सांग, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? काय कशासाठी एवढी डेअरिंग केली? काय शब्द तो? फसवा शब्द. मुलींनो त्या शब्दाला फसू नका. माझं इंग्लिश कच्चं आहे. काय ते वाक्य लय फसवं वाक्य, आयुष्यात फसू नका. काय येऊ का काय म्हणतात त्याला काय माहिती. बरं जाऊ दे. त्यांचे पैसे संपले, एवढे करून ते पळाले, पैसे संपले आणि एका रात्री ते 2 जण बाकड्यावर, त्यांना कुठं प्रवेश मिळाला नाही, बाहेर एक रोडच्या कडेला बाकड्यावर बसले होते आणि बाकड्यावर बसले असताना 7-8 वारकरी, कोण आलं 7-8 वारकरी आले आणि त्यांनी पाहिलं, रे निरागस निष्पाप बालकं इथं का बरं बसलेले आहेत, का झोपलेले आहेत, त्यांचा काय प्रश्न, यांना खायला नाही का राहायला नाही. त्यांना उठवलं आणि म्हटले, चला पंढरपूरला चला, तिथं फक्त विठ्ठल विठ्ठल बोला, तुम्हाला खायला सगळं मिळेल, वारीमध्ये सगळं तंबू आहे, सगळं मिळतं. आणि मग ते त्यांना पंढरपूरला नेऊन गेले, म्हणून ते वाचले. पाहिलं ना, वारकऱ्यामुळं वाचले. बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही मला आठवत नाही, माझं काय होतं मिक्स होतं आहे. बरोबर आहे का मुलींनो? कुठं घेऊन गेले ते सांगा ना पटकन, वेळ होते, तुम्हाला टाईम झाला सुट्टीला. कुठं घेऊन गेले ते वारकरी नव्हते. 7-8 गुंड आले. 2 गुंडांनी त्या परश्याला पकडून एका बाजूला नेलं आणि बाकीचे 4-5 गुंड त्या अर्चीच्या दोन्ही हाताला धरून बहुसन्मानानं एका कोपऱ्यात नेऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तिचा बहुसन्मान करणार होते. काय करणार होते? मग काय शिकायचं? या रामायणापासून जी लक्ष्मण रेषा आहे ना मुलींना आयुष्यात, मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या वेळेला तरी ती डेरिंगबाज अक्का हेर कडमड मोडून माताडचा काहीतरी कडमड बोलली, दम दिला म्हणून तिनं सोडलं. पाहिलं ना, त्या डेरिंगबाज अक्का काहीतरी कन्नडमध्ये कडमड बोलली, दम दिला म्हणून सोडलं. परंतु मुलींनो नीट ताड बसा आणि कान खोलून ऐका. आजकालच्या जमान्यामध्ये एखाद्या मुलीला, महिलेला 7-8 गुंडांनी कुठं गजर घेरलं तर आजकाल ती डेरिंगबाज अक्का सोडा, मोठा पुढारी पहिलवान बॉक्कासुद्धा मध्ये पळत नाही. का? गुंडांचा मार खावा लागेल, पोलीस स्टेशनला कोर्टामध्ये साक्ष द्यावा लागेल. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची. ते प्रसंग जाऊ द्या. त्याच्यानंतर तो आला, म्हणला, ती आली मधीच कामात बॅग घेऊन आली आणि तो काहीतरी तळत होता, वडे पापड काहीतरी तळत होता आणि ती त्याला म्हणली, चल परच्या, तुझ्या आवडीचा पिक्चर लागला आहे. तो म्हणला, जातूच. ती गेली, जाऊन आली.
गेटवर उभी होती. बॉसबरोबर बोलताना त्यानं पाहिलं, त्याचं डोकं भणाणल्यावरती जशी जवळ आली, दोघांच्यात वाद सुरू झाला. वाद करता करता हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये त्यानं त्याला एक ठोका लावला. पाहिलं का ठोका? पाहिलं ना? एक ठोका लगावला. वेटर म्हणला, ए चल बाहेर काढल्यावर ती आरची बाहेर जशी पळाली आणि तो तिच्या मागं पळायला लागला. ए आरचे थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हणली मला नाही बोलायचं. ती म्हणले का नाही बोलायचं? ती म्हणली मी झक मारली. तो म्हणला मला तुझी किळस येते. ती म्हणली मी झक मारली. तो म्हणला बरी मारली. मग मला सांगा, आता किळस येते, झक मारली, आणि मग ती 4-5 दिवसापूर्वी मला सांगा, ती पळून गेल्यावर किती दिवस खिदळली? एक दिवस खिदळली. दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं, तुला मीठ कळत नाही का? हे आणलं सामान कुठे? म्हणजे दुसऱ्या ते काय तिचं ते शब्द इंग्लिशमधलं मराठी सांगू का इंग्लिशमध्ये सांगू, ते कुठं उरलं होतं? काय असतं ते नेमकं? ते कुठं उरलं नव्हतं. मग त्यावेळेला ते म्हणली थांब, मला तुझी किळस येते. ते म्हणलं मला नाही बोलायचं. झक मारली, बरी मारली, आणि मग ती धावत गेली, रोड क्रॉस केला, एका गाडीत बसली. पण तिचा गावाकडे फोन झाला होता. तिचा आमदार लेवलचा बाप आपच्या घरातली पोरगी पळून गेली, म्हणजे सगळीकडे इज्जत गेली होती. नशेत बेभान झाला होता. आणि ती जर घरी आली तर तो उभा कापील. त्याला कळलं होतं, त्याच्याकडून पळून तर आले. आता करायचं काय? प्रश्नचिन्ह होतं. तेवढ्यात गाडी उभी राहिली. गाडी उभी राहिल्यावर एक भिकारी समोर हात पिंजारला. पाहिले का? भिकारीन पाहिली का भीक मागताना? खिडकीमधून तिनं हात भीक मागितली, आणि भीक मागत असताना त्या भिकारणीमध्ये मुलींनो तिनं कुणाचं प्रतिबिंब पाहिलं? तिला स्वतःचा पिंजारलेल्या केसाचा स्वतःचा चेहरा त्या भिकारणीमध्ये दिसला. त्या भिकारणीबरोबर तरी तिचा म्हातारा भिकारी होता. आणि मग तिने विचार केला, अरे हिच्याबरोबर तरी हिचा भिकारी आहे, पण ह्या लांडग्याच्या जगात एकटी जवान मुलगी पळून गेलेली, बदनाम झालेली मुलगी कुठेही जगू शकणार नाही. बाहेरच्या जगामध्ये माझी कुत्तरतोड होईल. आता काय करायचं? प्रश्नचिन्ह पडलं. आणि शेवटी नाविलाजानं ती गाडीतून खाली उतरली, मागं पळत सुटली. तसा तो तिला शोधत पहिला झोपडीमध्ये गेला होता, घरामध्ये गेला होता. त्यानं चांगला फाशी घ्यायचा ट्राय केला होता. पाहिलं का नाही फाशी घेतली? पण वाचला होता आणि तिच्या नावानं गळं काढत होता आरचे. आणि आरचे गळं काढत असताना ती आरची तेवढ्यात पळत आली. दरवाजा उघडला आणि दोघांनी एकमेकाला जसं पाहिलं आणि मग आवेगानं एकमेकाच्या मिठी मारली. ते मराठीतलं प्रेम. ते इंग्लिशमधलं आय काय यू काय असतं ते संपलं होतं कधीच. ही मजबूर का ना? मग तुमचे आईवडील का तुम्हाला खड्ड्यात लोटणार आहेत का? मग कशाला पाऊल उचलायचं? तुम्ही पुण्याला जाल, कुठं एखादा माणूस एखादा हिरोगिरी करणारा तुम्हाला तिथं गेल्यावर पहिलं म्हणलं एखादी सुंदर मुलगी बघली ना, अलीकडे बिगर लग्नाची हिरो फिरतात. अगदी बिगर लग्नाचे असे 10% तुम्हाला सांगितलं ना, ते गाणं आहेत. आणि ते तुम्हाला तुमच्यासमोर येतील आणि म्हणतील आम्ही लग्नाळू. आणि मग तुम्हाला म्हणतील आय काय येऊ म्हणल्यावर तुम्ही काय, मला काय ते शब्द आठवना. एखादा जर म्हटला तुम्हाला आय काय येऊ, तर त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या बापाकडं घेऊन ये. मग ठरव. आयुष्यामध्ये त्या भोळ्या शब्दाला त्याला फसू नका. भोळं वाक्य आहे. वर दिसायला साधं दिसतं, फार गंभीर आहे. मुली फसल्या जातात. आणि एकदा मुलगी बदनाम झाली की तिला नरकापेक्षा ही यातना सहन करावा लागतात. आपली भारतीय संस्कृती 20 वर्षापर्यंत तुमच्या बापानं तुम्हाला वाढवलं, तो काय तुम्हाला खड्ड्यात लोटणार नाही. आपल्या बापाची मान खाली घालावा लागेल. असं आयुष्यात वागू नका. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, धोक्याचं वळण आहे. रस्ता फार धोक्याचा आहे. प्रत्येक बोर्डावर लिहिलं आहे, वळणावर सावधान, पुढं धोक्याचं वळण आहे, गाडी सावकाश चालवा. तरीही आपण जर नाही पाहिलं तर पुढं त्या वळणामुळं गाडी पलटी होते, डॅमेज होते. ती पत्र्याच्या बॉडीची गाडी डंटिंग पेंटिंग करून रिपेरिंग करता येते, पण या देहाची गाडी, या बॉडीची गाडी आयुष्यात रिपेरिंग करता येत नाही. तुम्ही कोण आहात हेच मुळात माहीत नाही. तुमच्यामध्ये किती ताकद आहे हे तुम्हाला माहीत नाही. तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुमच्या नजरेची धार आहे. वाघीण आहात तुम्ही. भवानीचा वार आहे. तुमच्यातल्या प्रत्येक जणामध्ये काय ताकद आहे हे तुम्हाला माहीत नाही. कोण तू कालिकेचे खड्ग तू, पद्मिनीचे यंत्र तू, जानकीचे आश्रू तू, खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू, मोहिनीचा युक्ती तू, जगदंबेची शक्ती तू, सतीचे वाण तू की राघवाचा बाण तू, विनेचा झंकार तू, हिऱ्यांचा रत्नहार तू, पवित्र तीर्थक्षेत्र तू, शंकराचा त्रिनेत्र तू, चंडिकेचे छद्म तू, अंबिकेचे पद्म तू, महेशभेतील शिल्प
शिल्प तू, नवसृष्टीचा संकल्प तू, गीतेचा संदेश तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू, आमच्या भारताचा अभिमान. म्हणून आयुष्यामध्ये तुला दुर्गेप्रमाणे त्या राक्षसांचा वध करायचा नाही, फक्त स्वतःतील अवगुण आहेत ना ते मारायचे आहेत, स्वतःतल्या विकृती वासना निर्माण होऊन द्यायच्या नाहीत. एवढं तुम्ही करायचं आहे. बस मुलींनो, वेळ झालेला आहे. फक्त मी सांगितलं आहे तेवढ्याप्रमाणे आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नका. आपल्या आईवडिलांची मान खाली घालावं लागेल असं आयुष्यात वागू नका. आणि या लग्नाळू ऐका, तुम्ही राष्ट्रपती नाही होणार मला माहिती आहे, तुम्ही APJ अब्दुल कलाम नाही होणार किंवा प्रतिभाताई पाटीलप्रमाणे तुम्ही राष्ट्रपती नाही होणार, परंतु एवढं तरी व्हा, कमीत कमी पती होण्यासाठी आता शिकून सवरून एकच मार्ग आहे. म्हणून मुलांनो, शिका इतकं, आयुष्यामध्ये शिका इतकं, डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं, आयुष्य कमी पडेल, हसा इतकं, आनंद कमी पडेल. दावडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल, परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, त्या विठ्ठलाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस झालं आहे माझं. मी 2 पुस्तकं देणार आहे बक्षीस, मुलांसाठी एक, मुलांसाठी एक. माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगा ना, ते बाळ पाडस कसं वाचणार आहे? सांगा पटकन सांगा. हे 2 पुस्तकं आहेत, एक क्रांतिभूमी आहे आणि एक 33 कोटी देव. ना रावळे ना देवळे ना कोणाच्या विटेवर. सांगा पटकन उठून सांगा, तुम्हाला टाईम होतोय. कसं वाचणार आहे ते पाडस? नाही माहिती? पण जाऊ द्या, वेळ संपलेला. निसर्गाचा चमत्कार होतो, सोसाट्याचा वारा सुटतो, विजांचा कडकडाट होतो आणि पाऊस सुरू होतो. पाऊस सुरू झाल्यावर कडकडणाऱ्या विजामुळं त्या शिकाऱ्याचा हात व्हायबल होतो आणि हात व्हायबल झाल्यावर जो झडप घेऊ शकणारा वाघ होता ना, त्या वाघावर त्याचा बाण लागतो, वाघ मरतो, वीज कडाडते, त्या शिकाऱ्याच्या अंगावर पडते आणि त्यावेळेला पाऊस सुरू होतो. अख्खा वनवा समाजातला विझून जातो. मला सांगा मुलींनो, आता प्रश्नाचं उत्तर संपलेलं नाही. तो वाघ कोण? तो शिकारी कोण? तो पाऊस कोण? ते पाडस कोण? ती हरणी कोण? शिकारी म्हणजे तुम्हाला वाईट व्यसनाकडे घेऊन जाणारे तुमचे मित्र. शिकार करायला चपलेत, अरे चला धाब्यावर जेवायला पुढारी घेऊन जातोय, निवडणुकीचा काळ आहे, 4 दिवस, बैलगाड्या मागं घेऊन जाणारे, वाईट खाणारे पिणारे व्यसन करणारे तुम्हाला तिकडे घेऊन जातील. ते शिकारी टपले आहेत. आणि वाघ, वाईट वागणारे, दुर्व्यसनी, दुराचारी, दुष्ट समाज तुमची शिकार करण्यासाठी टपलेला आहे. आणि मग पाऊस कुठला पडणार आहे? कुठला पाऊस? ज्या वेळेला सोसाट्याचा वारा परमार्थाचा सुटेल, परमार्थाचा सोसाट्याचा वारा सुटेल, अध्यात्माच्या विजा कडाडतील आणि संस्काराचा पाऊस तुमच्या पिढीवर पडेल, तरच तुम्ही वाचणार आहात. जाऊ द्या, पुस्तक तुम्हाला द्यायचं आहे. शिवरायांच्या 2 सुनांची नावं सांगा पटकन. उठून सांगायचं. उठून सांगा. हे पुस्तक देणार आहे. सांगा. हे सांगा रे, तुम्हाला येते का? बरं जाऊ द्या, तुम्ही नाही सांगत ना, मी यंदा एक प्रश्न विचारतो. एक मुलांना देणार आहे, एक मुलींना. उठून सांगा पटकन. सईबाईनी नाही, पुतळबाई आई. एक चुकलं. राजाराम महाराज आणि संभाजीराजांच्या येसूबाई ताराबाई, बरोबर आहे. हां, या दोघी इकडे या. चला बरं, आता इकडे या. तुम्हाला एक प्रश्न, या एक प्रश्न तुम्हाला, तुमच्या आवडीचा प्रश्न बरं का. सैराटमध्ये जो हिरो होता, हिरोचं नाव तुम्हाला माहिती आहे, मी आता सांगितलं. त्या हिरोच्या 2 मित्रांची, बघू तुमची स्मरणशक्ती किती पोरं हुशार आहेत. त्या 2 मित्रांची नावं उठून सांगा पटकन.
पटकन सांगा एक पुस्तक, पटकन सांगा. येतात का नाही कोणाला? मुलींनी सांगा, काय अडचण नाही. कोण सांगते? सांग. हां उठ थांब. बरं याला आहे ना जोड प्रश्न होता. आपल्या भारताची घटना ज्यांनी लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ या विद्येने झाले. ते महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचं मानसपुत्राचं नाव काय? बघा ही बिमारी आहे सर. जे चांगलं ना लंगड्याचं काय करायचं याला? ज्यांनी आपली घटना लिहिली ते पाहिजे. जाऊ दे आता खाली बस. कॉपी केली यशवंत. या तुम्ही दोघेजण त्यांना द्या बस. संपलेलं आहे. द्या पुस्तकं सर तुमच्या हाताने. तुम्ही घ्या आमच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलेलं आहे. आध्यात्मिक मार्गातून सध्या समाजामध्ये जे काही विकृती आहेत त्या विकृतीचे परिणाम किती घातक असू शकतात याची जाणीव आमच्या विद्यार्थ्यांना आपण प्रबोधनातून करून दिलेली आहे. श्री ज्ञानेश्वर मिडगुले सर यांनी आमच्या विद्यार्थ्यासाठी प्रबोधन करून एक ज्ञानाचा प्रकाश त्यांच्यामध्ये कसा निर्माण होईल, अभ्यासाची गोडी कशी निर्माण होईल आणि त्याचबरोबर समाजामध्ये वावरत असताना आपण कोणाचा आदर्श घेऊन चाललं पाहिजे या संदर्भात अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. महाविद्यालयाच्या वतीनं परत आणखी एकदा त्यांचं. याचे संपादक व्याख्याते ज्ञानेश्वर मिडगुले यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार कसे रुजवायचे याबद्दलचं काही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं. आपण पाहतो की भारतामध्ये जगामध्ये सर्वाधिक तरुण जर कुठे असतील तर ते मध्ये भारतामध्ये आहेत. काही राष्ट्रांचं सरासरी वय आपण जर पाहिलं तर काही राष्ट्रांचं सरासरी वय कुणाचं 52 वर्ष आहे, कुणाचं 48 वर्ष आहे. थोडक्यात अशा राष्ट्रांना आपण वयोवृद्ध राष्ट्र असं म्हणतो. परंतु भारत हे तरुण राष्ट्र आहे. अलीकडच्या पिढीमध्ये आपण म्हणतो की तरुण पिढी ही बुद्धिमान आहे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, ती कुठलीही बाब ही लवकर आत्मसात करते. या सगळ्या बाबी जरी असल्या तरी प्रकर्षाने आपल्याला असं जाणवतं की अलीकडल्या पिढीमध्ये संस्काराची कुठेतरी कमतरता आहे. पिढी बुद्धिमान आहे, कौशल्याने परिपूर्ण आहे, परंतु संस्कार कुठेतरी आपल्या पिढीकडे याची थोडी कमतरता आपल्याला जाणवतं. आपण अलीकडे स्वयंघोषित संत आणि बाबा यांच्या नादी आपण जास्त लागलो. म्हणजे जगद्गुरू आपण आपल्या थोडक्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, समाजसुधारकांची भूमी आहे. आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहोत. आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहोत. कलबुर्गी असतील, गोविंद पानसरे असतील, नरेंद्र दाभोलकर असतील, आपण यांच्या विचारांचे वारसदार आपण आहोत. स्वयंघोषित संतांच्या विचारांचे वारसदार आपण नाहीत. ही भावना आपल्या मनामध्ये निरंतर आपण जपली पाहिजे. आणि अलीकडची जी काय तरुण पिढी आहे, अलीकडची तरुण पिढी ही स्वयंघोषित संतांच्या नादी ही भरपूर लागलेली आहे.
मोठं मध्यंतरीच एक 4-5 दिवसापूर्वी जे काय घडलेलं प्रकरण आहे, मोठं भोले बाबा हाथरसमध्ये जे काय घडलेलं प्रकरण आहे UPमध्ये, जिथं चेंगराचेंगरीमध्ये 116 जण मृत्युमुखी पावले. हा शासकीय आकडा आहे, तो आकडा वाढू शकतो. बरं, याचं कारण काय होतं, तर भोले बाबांच्या पायाखालची माती हे त्यांच्या भक्तांना पाहिजे होते. कारण काय, तर भोले बाबांच्या पायाखालची माती ही त्यांच्या भक्त घेण्यासाठी एवढी गर्दी झाली आणि याच्यामुळे या चेंगराचेंगरीमध्ये 116 लोक मृत्युमुखी पावले. मग अशा स्वयंघोषित संतांच्या नादी आपण लागायचं आहे का? जगद्गुरू तुकोबाराय असतील किंवा चोखामेळा असतील, एकनाथ असतील, जनाबाई असतील, तर आपण यांचे विचार आपण आत्मसात करायचे आहेत. असे बरेचसे बाबा किंवा स्वयंघोषित संत आपल्या देशामध्ये भरपूर आहेत. मग यांचे संस्कार, यांचे विचार आत्मसात न करता हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे, समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या लोकांच्या विचारांचे वारसदार आपल्याला व्हायचं आहे. याबद्दलचे विचार हे आपल्याला प्रामुख्याने आज ज्ञानेश्वर मिडगुले यांनी सांगितले. थोडक्यामध्ये काय, तर त्या बाबाच्या पायाखालची माती आपण घेतो, पण आपण आपल्या घरच्या आईवडिलाच्या कधी आपण पाया पडत नाहीत. हा फरक आपल्याला आजच्या पिढीमध्ये आपल्याला जाणवतो. मी थोडक्यात मायबाप केवळ कसे त्याने न जावे तीर्थासी हे विचार आपण विसरतो, पण स्वयंघोषी संतांच्या पाया आपण पडतो. ते भोले बाबाचा आपण इतिहास जर पाहिला तर त्यांच्यावरती विनयभंगाचे केसेस आहेत. जे भोले बाबा काही वर्ष जेलमध्ये राहून आले, आपण त्यांच्या पायाची धूळ घेण्यासाठी धावपळ करतो, पण घरी आईवडिलांच्या पाया आपण कधी पडत नाही. तर हा फरक आपल्याला आजच्या पिढीमध्ये जाणवतो. थोडक्यात संस्कारामध्ये किंवा आजच्या पिढीला संस्कार हे कसे द्यावायचे त्यासंबंधीचं विस्तृत विवेचन ज्ञानेश्वर मिडगुले यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.